नमस्कार, मी तृप्ती पालकर. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच बच्चे कंपनीला गावी जाण्याचे वेध लागण्याचे दिवस आता मागे पडलेले आहेत. आता मुलांना वेध लागतात ते प्ले स्टेशनचे, IPLचे, फार तर एखाद्या हॉलिडे डेस्टिनेशनचे. आजच्या पिढीला मामाच्या किंवा काकाच्या गावी जाण्याचं, तिथे जाऊन आंबे चोखून खाण्याचा, विहिरीमध्ये किंवा कॅनॉलमध्ये पोहण्याचा, करवंदाच्या जाळीमधून करवंद काढण्याचा, भर उन्हामध्ये मैदानी खेळ खेळून काळं ठिक्कर पडण्याचा किंवा सुट्टीनंतर शाळेत गेल्यावर अरे सुट्टी मानवली तुला अशी टोमणे वजा कॉम्प्लिमेंट ऐकण्याची सवय सोडा, संधीसुद्धा उरलेली नाही आहे. आणि आज जे आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये म्हणजे रिअल लाईफमध्ये आपल्याला अनुभवता येत नाही आणि ते आपण रिअल लाईफमध्ये अनुभवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो आणि ते आपल्याला आवडतसुद्धा असतं. असाच एक नॉस्टॅल्जिक सिनेमा सध्या महाराष्ट्रभरामध्ये प्रदर्शित झालेला आहे. त्याचं नाव आहे एप्रिल मे 99. आई, मला ना जायचंय का मुंबईला? तू बोल ना ग पप्पांशी. काकी, सुट्टीत कोण जातं काय क्लासला? 11वी पासून त्याला मुंबईच्या कॉलेजात घालायचंय. मग आतापासून इंग्लिश नको यायला? ए काकी, सगळ्या सुट्टीचा प्लॅनिंग झालाय ग. क्रिकेट, हरिहरेश्वर, खाजन. खाजनात गेलात नाही गेल्याच्या तंगड्या तोडून ठेवी ना मी. पण जर नापास झालो ना तर पप्पा चांगलीच कले लावतील मला. एवढा कशाला टेन्शन घेतस? तुला जेवढे मार्क पडतील तेवढेच मला पडणार आहेत. आपल्या तिघांचा काय वेगळा आहे? तुम्हाला दोघांना जेवढा पडणार आहे तेवढाच मला पडणार आहे. आला सुनाडे काय करून दुकानात तर बसत नाही. वावली झाली ती कार्टी. ह्यांना काय बोलायची सोय आहे? तिघांना चांगला दम भरलाय की इंग्लिश जमान्याची गरज आहे. इंग्लिशचा काय घेऊन बसलात? यांच्या मराठीची पण बोंब आहे. मूर्तीला मोती लिहितात. ए श्रद्धा, इडियट्स. हे उगाच इंग्लिश पाजवत आहे. इंग्रजीला घाबरायचं नाही रे. आपल्या डोक्यात इंग्लिशचे शब्द असतात, फक्त आपण ते बोलतच नाही. सुरेश काका, हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक्यू. बघा हे असं. हे तुम्हाला माहितीये, कांदळवनाला इंग्लिश मध्ये मॅनग्रोव्ह म्हणतात. हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन ॲज दक्षिण काशी. झाला हिचा सुरू. MSCB वाल्यांनी हिच्या तोंडाची रिडिंग घेतली ना तर अख्ख्या गावाला लाईट भेटेल. या बाई मासळी बाजारात चिंबोरी विकतायत. आता हेच वाक्य इंग्लिश मध्ये कसं बोलशील? बस बोंबले दादा. आमच्या ह्याला काय जमतंय का? एकदम मस्त. कसला मस्त. इंग्लिशच्या क्लासला कले लावले कृष्णाने. तुझ्या मुंबईच्या नादात पाण्यात गेली रे आपली एप्रिल मेची सुट्टी. कोकणामध्ये जन्मायला आणि यायला फार मोठा भाग्य असावा लागतो. हा, अरे वा, अभ्यास सुट्टीत. अगं जाईने सांगितलंय पक्ष्यांची नावं इंग्लिश मध्ये लिहायला. माट्या, तू हे मराठी लिहिलंयस? मराठी आहे. MORE मोर. गधड्या, मोराला इंग्लिश मध्ये पिकॉक बोलतात. पिकॉक. शेवटी दगड ते दगडच राहणार तुम्ही. तर या सिनेमाची टीम आज NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. लेखक दिग्दर्शक रोहन मापुसकर, निर्माते राजेश मापुसकर, चित्रपटामध्ये कृष्णाची भूमिका करणारा आर्यन, प्रसादची भूमिका साकारणारा श्रेयस, सिद्धेशची भूमिका करणारा मंथन आणि जाईची भूमिका करणारी साजिरी जोशी. राजेश सर आणि रोहन सर, तुमच्या दोघांकडे येण्याआधी खरं तर या बच्चे कंपनीला माझा प्रश्न आहे. जी मज्जा, धमाल तुम्ही या सिनेमामध्ये केलेली आहे, ती धमाल तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवलेली आहे की या सिनेमाच्या निमित्तानं तुम्हाला अनुभवता आली? सुरुवात करूयात साजिरीपासून. नाही, फिल्ममध्ये जेवढी धमाल केली आहे ती खूप जास्त आहे. आणि जे सगळं आम्ही तुम्ही बघताय एप्रिल मे 99 आपल्या सिनेमामध्ये, ते सगळं आम्ही खऱ्या आयुष्यात खरंच ते सगळं केलेलं आहे त्या शूटिंगच्या दरम्यान. आणि जे काही आम्ही मिस आऊट केलं आहे, कारण आम्ही कोणीच 90च्या दशकातली मुलं नाही आहोत, तर आम्ही जे काही मिस आऊट केलं आहे ते सगळं आम्हाला जगता आलं ह्या निमित्ताने. सो भरपूर खऱ्या आयुष्यात तेवढी मजा नाही केली आहे. माझं पण उत्तर सिमिलरच असेल, कारण जे एप्रिल मे 99चं शूट होतं तेच आमच्यासाठी 99ची आमची सुट्टी होती एप्रिल मे महिन्यातली. आणि मुळात म्हणजे 12वीची परीक्षा झाली होती आणि त्यानंतर शूट होतं, त्यामुळे मेंटलीसुद्धा त्या सुट्ट्याच होत्या. आणि शूट करताना असं कधी वाटलंच नाही की आम्ही शूट करतो किंवा काय. ॲक्शन आणि कट बोलल्याशिवाय बाकी सगळ्या वेळेस आम्हाला वाटलं की आम्ही आमच्या सुट्ट्याच एन्जॉय करतोय. 99च्या काळातला फक्त हा फरक होता. तुमच्या दोघांचा अनुभव? जसं श्रेयस बोलला की माझी पण 9ची एक्झाम संपली होती आणि माझ्या एप्रिल मेच्या सुट्ट्यासुद्धा मी एप्रिल मे 99 शूट करतानाच
अनुभवल्या आणि मजा केली ते शूट करतानाच. आणि तुम्ही असा प्रश्न विचारलात की खरोखर तुम्ही ती मजा केलात का, तर हो, आम्ही जेव्हा जे आमचे मस्तीचे सीन्स असायचे ते करताना खरोखर आम्ही तो जो माहोल असायचा तो आम्ही जगला आहे तिकडे. वाव, जो आत्ताची पिढी खरं तर विसरलेली आहे. मी मजा केली आहे, पण जी गावची मजा असते सुट्ट्यांमध्ये तशी मजा कधी केली नाही. ती याच पिक्चरच्या माध्यमातून मला करता आली. आणि मला असं वाटतं की अशी गावची सुट्टी आम्ही एकट्याने अनुभवण्यापेक्षा आमच्या माध्यमातून ती महाराष्ट्राच्या प्रत्येक आत्ताच्या पिढीच्या मुलाला अनुभवायची संधी आम्ही दिली आहे आमच्या माध्यमातून, असं मला वाटतं आहे. आणि भारी मजा आली. या निमित्ताने म्हणजे तुमच्या लाईफमध्ये असा एक समर कॅम्प आला ज्याने तुम्हाला खूप सारं शिकवलं आणि तेवढीच एन्जॉयमेंटसुद्धा दिलेली आहे. रोहन सर, नॉस्टॅल्जिक सिनेमा म्हणजे नेमकी काय? आत्ता जो हा सिनेमा आलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीसाठी, तो खरं तर त्या काळामध्ये घेऊन जातो जो काळ आपण सगळेच जण विसरलेलो आहोत, जो प्रत्येकाला वाटतं की आपण अनुभवावा, मात्र तो प्रत्यक्ष लाईफमध्ये कधीच येत नाही. या सिनेमाच्या निमित्तानं तो प्रत्येकाला पाहायला मिळणार आहे. हो, खरं आहे. कारण की नॉस्टॅल्जिया असा काही थॉट नव्हता त्यावेळेस जेव्हा आम्ही शूट करायला सुरुवात केली होती, किंवा की आपण ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सिनेमा सांगण्याचा प्रयत्न करूया. ही एक गोष्ट सुचली होती, जी गोष्ट होती आठवणींची, जी गोष्ट होती मित्रांच्या सुट्ट्यांची, ही गोष्ट होती गावाकडच्या सुट्ट्यांची. तर त्यामुळे त्याला आपण काळांतराने जेव्हा आपण बघायला गेलो तेव्हा त्याला नॉस्टॅल्जियाचा फील यायला लागला. पण गोष्ट जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा ही प्युअर मैत्रीची आणि मित्रांसोबत घालवलेल्या त्या उन्हाळ्या सुट्ट्यांचीच गोष्ट होती. आणि मग ती लिहित असताना जेव्हा त्यातले काही अनुभव लिहित गेलो, आपले स्वतःचे असतील, मित्रांचे असतील, फॅमिलीमध्ये बघितलेले असतील, तर ते अनुभव कम्प्लीट नॉस्टॅल्जियाकडे जाणारे होते. कारण की आपण आता 2025मध्ये बसलोय आणि आपण गोष्ट सांगतो ही 99 सालातली किंवा 90च्या दशकातली. तर ती सांगत असताना आत्ता आपण न जगलेल्या गोष्टी, त्या काळात जगलेल्या गोष्टींमधला जो फरक होता तो ऑटोमॅटिकली नॉस्टॅल्जियाकडे घेऊन जात होता. आणि तो सिनेमा प्रत्येकाला आपलंसं वाटण्यासाठी, तो फील प्रत्येकासाठी निर्माण करणं खरंच चॅलेंजिंग असेल. तितकंच चॅलेंजिंग असेल कास्टिंग करताना सुद्धा तुमच्यासाठी, कारण मुलं तर निवडलेली आहेत, पालक कसे निवडायचे, त्यांना ते साधेसं कसं काय कास्टिंग करायचं, हा प्रश्न खरं तर तुमच्यासाठी आहे राजेश सर. कारण कास्टिंग डिरेक्टर तोच आहे. ओके. त्यामुळे त्याच्यामध्ये ॲज अ प्रोड्युसर, निर्माता म्हणून माझं काही इंटरफिअरन्स किंवा माझं काही कॉन्ट्रीब्युशनही नाही आहे, सगळं त्याचं आहे. त्यामुळे त्यांनीच उत्तर द्यावं. सांगा. नाही, चॅलेंजेस होते, डेफिनेटली होते. पण खूप वर्ष कास्टिंग करतोय, 17-18 वर्ष झाली कास्टिंग करतोय. तर कास्टिंगचा जो अनुभव होता त्या अनुभवानुसार मी असा विचार केला होता, जेव्हा आपण पात्र, लेखक मी असल्या कारणाने लिहितानाच हा विचार केला होता की आपण नवीन कलाकारांसोबत काम करूया. आणि कारण की जेव्हा आपण नवीन कलाकारांसोबत काम करतो तेव्हा ती पात्र आपलीशी वाटायला लागतात. आणि मग त्यामुळे तुम्हाला लिखाणाला पण मजा येते, कारण की ते लिखाण जे करत असतं तुम्ही तुमचं जग पाहून किंवा आपल्या आजूबाजूच्या मित्रांचे पॅरेंट्स किंवा नातलग आपले, आपण त्या अनुषंगाने कॅरेक्टर बांधायला लागतो. आणि ते जर आपण एखादा कलाकार कोणी घेतला तर ते पहिलं प्रत्येक वेळेला कलाकारांकडे बघितलं जायचं. तर मी असा विचार केला होता की आपण कास्टिंग करताना ट्राय करूया की जितके नवीन चेहरे मिळतील त्याचा विचार करूया, जेणेकरून पात्रांच्या जास्त जवळ जाऊ शकतो. त्यामुळे कास्टिंग करताना चॅलेंजेस आले, कारण ज्या पद्धतीचे हे तिघही दिसतात किंवा साजेरी दिसते, त्यांच्या असं म्हणू की त्यांच्या चेहऱ्याला मॅच होणारे त्यांचे पॅरेंट्स किंवा बहीण त्यांच्या चेहऱ्याला मॅच होणारी. तर एखादी गोष्ट म्हणजे व्हेंटिलेटर आम्ही केला होता तेव्हा जितेंद्र जोशींची एक फॅमिली होती आणि आशुतोष गोरेकरांची एक फॅमिली होती, जी मेन आपण बघत होतो. तर त्यांचे चेहरेपट्टी मॅच करताना जे चॅलेंजेस आले होते त्याच्यातून शिकून असा विचार केला होता की ही आपण पठडी बांधताना आपण तेच चॅलेंज एक्सेप्ट केलं तर ते बरं होईल. आणि जो काही सिनेमा आता प्रदर्शित झाला आहे ते जेणेकरून सगळ्यांनाच ते जास्त जवळ घेऊन जात आहे, कारण की आपण जी पात्र उभारले त्यांच्याकडे लक्ष जाते ना की ॲक्टर्सकडे. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात की ॲज अ प्रोड्युसर कास्टिंगमध्ये तुमचा काहीच रोल नव्हता, मात्र तुमची एंट्री या सिनेमामध्ये केव्हा झाली? जेव्हा रोहनचा जन्म झाला. कारण तेव्हापासून तो माझ्याबरोबरच आहे, म्हणजे माझा भाऊच आहे तो. त्यामुळे माझ्याबरोबरच तो लहानाचा मोठा झाला आहे आणि नेहमीच माझ्या मागे मागे असायचा, लहानपणापासूनच आत्तापर्यंतही तसाच आहे. आता मी त्याच्या मागे आहे, तो माझ्या पुढे आहे. तर जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून रोहन माझ्याबरोबर आहे आणि त्याची जी एकंदरीत घोडदौड चालू होती आणि त्यांनी एक वेगळा ग्राफ त्याचा सुरू झाला होता. कास्टिंग डिरेक्टर, तो खूप नावाजलेला कास्टिंग डिरेक्टर झाला आधी. आणि मला माहिती होतं की ॲट वन पॉईंट तो दिग्दर्शन करेल आणि
त्याला दिग्दर्शक व्हायचं आहे ही कुठेतरी त्याची भूक मला दिसत होती. आणि ॲज अ मोठा भाऊ म्हणून आणि आजपर्यंत तो माझ्या मागे उभा राहून प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जे सहकार्य केलं आणि लाईक अ सॉलिड रॉक माझ्या मागे उभा राहिला, तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की माझं देणं लागतं माझ्या भावाला की मी त्याच्या मागे उभं राहून त्याची फिल्म प्रोड्यूस करावी. आणि हे त्याला माहिती होतं, त्यामुळे मी त्याच्या कथा ऐकत जात होतो आणि जेव्हा तो कथा लिहित होता तेव्हा मला ऐकवत होता. आणि मग फायनली जेव्हा आम्ही झिरो डाऊन केली की ही कथा करायची आहे, मग तेव्हापासून मी त्याच्याबरोबरच आहे. पण काही काही गोष्टीमध्ये तो कास्टिंग डिरेक्टर असल्यामुळे तो एक्सपर्ट होता त्याच्यामध्ये, त्यामुळे मला तिकडे बघायला लागलं नाही. कथा त्याच्या आतून आली होती, त्यामुळे तिकडेही काही जास्त बघावं लागलं नाही. फक्त थोडंसं आपण जे मोठा भाऊ आणि प्रोड्युसर म्हणून सांभाळतो तेवढंच फक्त सांभाळणं केलं होतं. बाकी रांगोळी तो छान काढतच होता, आपल्याला काही त्याच्यामध्ये करायचं नव्हतंच. आणि त्यांनी ही जी एप्रिल मे 99ची एक नॉस्ट्रेलियाची ट्रेन सुरू केली होती, त्याचे हे 4 ड्रायव्हर होते. त्यामुळे हे ड्रायव्हरच सगळे नवीन मुलं, नवीन फेसेस असल्यामुळे त्यांचे पेरेंट्सही त्या सिमिलर पठडीतले पाहिजेत. त्यामुळे मला वाटतं रोहननी खूपच कॉन्शियस डिसिजन घेतला की मग ते बॅलन्स कसं करायचं की ते सगळी एक फॅमिली वाटेल आणि त्यातला एखादा कलाकार उगीचच तो नावाजलेला कलाकार आहे म्हणून उठून दिसणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांनी तो एक समतोल राखला असं मला वाटतं. सो हे 4 ट्रेन ड्रायव्हर, त्यातला पहिल्या ड्रायव्हरकडे मी येते, साजरी तुझ्याकडे. खरं तर खूप लहान वयामध्ये तुला या सिनेमाची सेंट्रलची मध्यवर्ती भूमिका मिळालेली आहे. अर्थात तुझं बॅकग्राऊंडसुद्धा तसंच आहे, तुझी फॅमिली याच क्षेत्रामध्ये काम करते, मात्र खूप कमी वयात ही भूमिका मिळणं किती महत्त्वाचं आहे आणि कसं पाहते या पूर्ण करिअरकडे आता पुढे? खूप महत्त्वाचं आहे, पण मी स्वतःला खूप लकी समजेन की हे माझ्या वाट्याला आलं. कारण मीच असं नाही, आम्ही चौघंही सेंट्रल कॅरेक्टर्स आहोत आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की नवोदित कलाकार आहोत पण खूप प्रेशर येतं आहे किंवा काय म्हणतात त्याला, खूप टेन्शन येतं आहे सीनचं किंवा हे. कारण आम्ही चौघांनी एकत्र तो भार उचलला आहे आणि आमच्या वाटचा रोहन सरांनी आणि राजेश सरांनी उचलला आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे येस लहान वयात इतका मोठा रोल करणं किंवा मिळणं. पण आता फिल्म आल्यावर लक्षात येतं आहे की खरं तर जबाबदारी आहे आता आम्हा चौघांवरही की आता ही फिल्म झाल्यानंतर पुढं काय ह्याची जबाबदारी आहे. आणि ऑडियन्सेस जसं आम्हाला रिसीव्ह करतात ही फिल्म बघून, कारण आता आपली फिल्म प्रदर्शित झाली आहे, त्याच्यावरनं लक्षात येते की शूट करताना ते इतकंसं लक्षात नाही आलं की आपण काय डिलिव्हर करतो आहे किंवा काय आहे स्क्रिप्टमध्ये. पण आता ऑडियन्सेसचे रिॲक्शन्स बघून फार छान वाटतं आहे आणि असं वाटतं आहे की कुठेतरी कोणाला तरी काहीतरी वाटतं आहे आपलं काम बघून. एखाद्या सिनेमाचा भाग होणं खूप महत्त्वाचं असतं आणि जसं साजिरीने सांगितलं की जेव्हा आता प्रेक्षक हा सिनेमा स्वीकारतायत, तुम्हाला काही रिप्लायस येत असतील, ते पाहून काय वाटतं? म्हणजे नातेवाईकांचे कॉल्स वाढलेत, आधी येत नव्हते. काहीतरी करतोय. हां, आणि काही मित्र होते जे पाठ फिरून असायचे, जे आता कसा आहेस हे विचारायला लागलेत. सो हे सगळे फरक आहेत जे जाणवत आहेत. आणि मेन म्हणजे जे आपले जे लोक आहेत ते म्हणजे जे चित्रपट ज्यांनी बघितला आहे तर त्यांना चित्रपट समजतोय, त्यांना त्याच्यातला समंजसपणा, त्यातला जे आपल्याला जे डिलिव्हर करायचं होतं ते लोकांना घेता म्हणजे ते प्रॉपर तेच घेत आहेत हे बघून फार बरं वाटतं. की म्हणजे आता आपण हे ठरवलं की आपल्याला ए डिलिव्हर करायचं आहे, तर ते ए डिलिव्हर होतंय हे बघून फार छान वाटतंय. म्हणजे जे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं ते त्यांना मिळतंय आणि त्यातून येणारा रिस्पॉन्स जो आहे तो खूप आनंद देणारा आहे. तुम्ही दोघं सुद्धा खरं तर सुट्टीमध्ये हा सिनेमा शूट करताना खूप सारे गमती जमती घडल्या असतील. काही किस्से आहेत का असे की याचा खूप आनंद झाला, ही गोष्ट खूप आवडली नाही, काही शिकायला मिळालं असे? गमती जमती सांगायच्या झाल्यात तर एक आपल्या सिनेमामध्ये एक सीन आहे ज्यात आम्ही 3 माळ्यावर झोपलोय आणि माझा अर्धा किलो कुला दिसतोय. सो माझा अर्धा किलो कुला दिसतोय. सो त्यावेळेला असं होतं की मला रोहन सर बोललेले की हे करायचं आहे असं असं. मी फक्त वरती गेलो माळ्यावर आणि झोपून गेलो उलटा. बाकीचं पुढचं जे काय करायचं होतं ते रोहन सर आणि इंद्रजित दादाने केलं सगळं की, आणि ही दोघं पण त्यात सामील होती. आणि जसं मगाशी श्रेयस बोलला की नातेवाईकांचे कॉल्स वाढायला लागलेत, तर रिसेंटलीच माझा 10वीचा रिझल्ट लागला, तर त्यावेळेला जेवढे कॉल झालेले त्यापेक्षा जास्त कॉल फिल्म रिलीज झाल्यावर आले की भरपूर मस्त काम केलं आहे असं आणि तसं.
ॲक्च्युली ही फिल्म माझ्या लाईफमध्ये एक करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मला असं वाटतं की हे एक टर्निंग पॉईंट आहे. या आधीचे जेवढे मी फिल्म्स केलेत त्यात माझा लुक वेगळा आहे आणि यात एक टीनेज लुक समोर येतो एप्रिल मेमध्ये. त्यामुळे एक खूप इम्पॉर्टंट फिल्म आहे आणि प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतं हे बघून खूप बरं वाटतं. कारण आम्ही प्रमोशन जेव्हा आम्ही वगैरे करायचो तेव्हा आम्ही सांगायचो की तुम्हाला रिलेट होईल वगैरे, तुम्हाला नॉस्टॅल्जिया वगैरे वाटेल. आणि आम्हाला जे आत्ता रिव्ह्यूज येत आहेत त्यात पण लोक आम्हाला सांगतायत की मी पण तुझ्यासारखा होतो, मी पण असं करायचो तसं तर हे ऐकून खूप बरं वाटतं. कालच मी एक पोस्ट पाहिली, मी बाहेर होतो, एक लहान मुलगा तो म्हणतो की पिक्चर बघून झाला आहे त्याचा, तो म्हणतो की मला घरी नाही जायचं आहे, मला पिक्चर अजून पाहायचं आहे पुढे. आणि त्याला त्याचे घरचे समजूत घालतायत की आपण भेटूया, त्याने लिहिलं आहे असं, आपण पुन्हा भेटूया म्हणून, ते पुढचा पार्ट पण निघेल. त्यामुळे हे सगळं बघून खूप आनंद वाटतो आहे. आणि मला असं वाटतं की हा एप्रिल मेचा प्रवास आम्ही इथपर्यंत घेऊन आलो आहे, तो पुढचा प्रवास प्रेक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे जसं तुम्ही आमच्या मनावर एप्रिल मे पाहताय तसंच आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्याच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयावर हा एप्रिल मे कोरला जावा. निश्चित. आणि तशा पद्धतीचा रिस्पॉन्स सुद्धा तुम्हाला मिळतोय, त्यामुळे तो रिस्पॉन्स होऊन अत्यंत आनंद होतो की अरे आपण काहीतरी बनवलेलं आहे आणि ज्या उद्देशाने ते बनवलेलं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय, त्यांच्या मनाला भिडतंय. आणि खरं तर ही फार अतिशय कठीण जर्नी असणार आहे, कारण आत्ताचा जो काळ आहे तो अतिशय टेक्नॉलॉजीचा काळ, ॲडव्हान्स काळ, जिथे कोणी आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढायला जात नाही, मार्केटमध्ये जाऊन मिळतात सहजपणे, ऑनलाईन मिळतात. त्यामुळे कोणी सिनेमासुद्धा पाहण्यासाठी यावं यासाठी तशी स्टोरी असणं महत्त्वाचं आहे, त्याचे डायलॉग्स असणं महत्त्वाचं आहे. तर या सिनेमातले मी जेव्हा प्रोमो पाहत होते तेव्हा डायलॉग्स मला खूप आवडलेत. त्या संदर्भामध्ये काय विशेष अशी मेहनत घेतली की लोकांना ते कनेक्ट झाले पाहिजेत? नाही, विशेष मेहनत काही नाही घेतली अशी, पण मेहनत घेतली विचारांवरती आपल्या, कारण की आपण लहानपणापासून जे गोष्टी ऐकत आलोय, म्हणजे लहान व्हावं लागलं. हा, लहान व्हावं लागलं ना, कारण की हा सिनेमा लिहिताना लहान होणं खूप गरजेचं होतं. कारण की आपण ज्या वयात आता बिलॉंग करतोय ते वय आणि आपण मांडलेलं वय ह्याच्यामधला जो डिफरन्स होता, जो काळ आपण जगलेला आहे, तर त्या काळात ऐकलेल्या गोष्टी किंवा अनुभवलेल्या गोष्टी ह्या पिक्चरायझेशन करताना पण आणि डायलॉग करताना पण आपण कशा आणू शकतो त्या खूप गरजेच्या होत्या. कारण की तुम्ही प्रोमो पाहिलायत किंवा तुम्ही ट्रेलर पाहिलायत, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की तिथे आजी त्याला सहजरित्या बोलून जाते की तुझा अर्धा किलो कुला दिसतोय बघ. पण त्या आपली आजी आपल्या लहानपणी अशाच बिनधास्त बोलत असायच्या, त्यांना कुठल्याही गोष्टींची म्हणजे कुठेही बीपची गरज नव्हती, कारण की त्या प्रत्येक वेळेला सहज बोलून जायच्या आणि त्या गोष्टी आपल्याला आपलेपणाशा वाटायच्या. त्यामुळे लिहित असताना प्रत्येक वेळेला त्याच गोष्टी आपण लोकांपर्यंत आणू, आपण त्या परंपरा, त्या रूट्सच्या अनुषंगानेच आपण विषय मांडू, हा पॉईंट ऑफ व्ह्यू होता सुरुवातीला डोक्यामध्ये. त्यामुळे डायलॉग्स लिहिताना आपलं कल्चरला बांधूनच किंवा आपण पाहिलेला अनुभवच मांडण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं रोहन स्वतःला अंडर एस्टिमेट करतोय हे बोलून की मेहनत नव्हती. असं नव्हतं. मेहनत, कारण मी तटस्थपणे पाहत होतो आणि मी पण स्वतः लेखक आणि मोठ्या भाऊ म्हणून सुद्धा पाहत होतो. तर 3 वर्ष तो ह्या स्क्रिप्टवर काम करत होता आणि 3 वर्ष लेअर बाय लेअर तो आतमध्ये शिरत होता, तो स्टोरीमध्ये शिरत होता, तो स्वतःमध्ये शिरत होता. लेअर बाय लेअर तो स्वतःचे लेअर काढत होता. आणि ते काम खूप अवघड असतं, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात, सगळ्या गोष्टी हव्या असतात. 30-35 गोष्टी असतात, त्यातनं फक्त 10 गोष्टी सांगायच्या असतात, त्यामुळे 15 सॅक्रिफाईस करायचं असतात. तर ती मानसिक खूप घालमेल होते हे करण्यामध्ये. आणि मग फायनली एक स्क्रिप्ट बनतं, एक स्टोरी बनते आणि मग पुन्हा, आणि प्रत्येक स्टेजला ते चॅलेंज असतं. मग ते शूट करतानाही चॅलेंज असतं. शूट करतानाही दिग्दर्शक, लेखक म्हणून तुला वाटतं की अजून ह्या 15 गोष्टी कराव्या, पण तुला एकच निवडावी लागते. मग ते एडिटिंगमध्ये येतं की एडिटिंगमध्ये काय ठेवायचं. तर तो म्हणतोय मेहनत काही नव्हती, पण खूप मेहनत असते त्याच्यामध्ये, म्हणजे हेच मला सांगायचं आहे. रोहन सर, व्हेंटिलेटर सारखा सिनेमा, एप्रिल मे 99 सारखा सिनेमा, दोन्ही 2 वेगळी टोकं आहेत भावनांची खरं तर, आणि त्याचं प्रतिबिंब पडद्यावरती उतरवणं अतिशय चॅलेंजिंग असणार आहे. दिग्दर्शक म्हणून हे चॅलेंज कसं होतं? नाही, व्हेंटिलेटर राजेश सरांनी डिरेक्ट केलेला आहे. एप्रिल मे मी डिरेक्ट केलेला आहे. पण चॅलेंजेस मला वाटतं पहिले तो राजोदा सांगेल आणि नंतर मग मी सांगतो. चॅलेंजेस मला वाटतं छोटी किंवा मोठी फिल्म करा, चॅलेंजेस वेगवेगळ्या प्रकारचे असतातच. म्हणजे छोटी फिल्म करताना बजेटचे चॅलेंजेस असतात, मग त्याचं प्रसारण, मग त्याचं रिलीजचे चॅलेंजेस असतात. मोठी फिल्म करताना जेवढा पैसा लागलेला असतो त्याचं दडपण असतं की मग त्याची रिकव्हरी कशी होईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये चॅलेंजेस असतातच. पण त्यातल्या त्यात एखादं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं साधी कथा सांगणं. हे चॅलेंज मोठं असतं, कारण त्याचा साधेपणा कसा ठेवायचा, तो कसा टिकला. आता आपण
ॲनलाइज आत्ता इथे बसून स्टुडिओमध्ये बसून करू शकतो. ती प्रोसेस चालू असताना हे सगळं डोक्यात नसतं. प्रोसेस चालू असताना मला वाटतं रोहन पण आणि मी पण आम्ही दोघं सतत हाही भान ठेवून असतो की एक्झॅक्टली ह्यातनं सांगायचं काय आहे. हे इमोशनली आधी स्वतः मी रडतोय का, आधी मी स्वतः हसतोय का, स्वतःला ते आधी भावतंय का. तर कारण मला असं माहिती आहे की व्हेंटिलेटर लिहित असताना मला अक्षरशः म्हणजे अतिशयोक्तीने मला लिहिताना मला हुंदके ऐकायला येत होते की इथे रडणार, इथे हे आतमध्ये शिरा, कारण ते हुंदके माझे येत होते आणि ते माझ्या लिखाणामध्ये होतं. आता मी जेव्हा रेट्रोस्पेक्टमध्ये बघतो तेव्हा मला हे सगळं आठवतं. पण त्यावेळेला खूप अवघड असते ती मनस्थिती, कारण इतकं कठीण असतं ना की तुम्हाला लोक जज करणार आहेत, तुम्हाला भीती वाटते. म्हणजे पहिलं जेव्हा प्रीमियर असतो आणि पहिलं स्क्रीनिंग असतं ते सोपं नसतं. त्यावेळेला भीती असते की 200 लोक तुमची फिल्म बघून तुम्हाला जज करणार आहेत, बरोबर चूक, चांगलं वाईट. आणि मग ते संपल्यानंतर तर अजून दडपण असतं, आता बोलणार काय आहेत एक्झॅक्टली. त्यामुळे ते प्रत्येकाला होतं. म्हणजे कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांना, म्हणजे तुम्ही शो करता, तुम्हालाही सगळ्यांनाही दडपण असेल की आता हा शो झाल्यानंतर काय लोक म्हणतील, त्याचा TRP काय येईल. त्यामुळे ते सगळं अवघड असतं. त्यामुळे प्रत्येक प्रोसेस ही अवघड असते, सोपं काहीच नसतं. 23 मेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे, रिलीज झालेला आहे आणि खूप सुंदर प्रतिसाद सुद्धा मिळतोय. आता प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? अगदी काही दिवसच झालेले आहेत सिनेमा रिलीज होऊन. प्रेक्षकांना आव्हान खूप काही ऑलरेडी आम्ही करून बसलो आहे, पण तरी सतत आम्ही तेच सांगतो की आमच्या म्हणजे एप्रिल मे 99च्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आमच्या एकट्याच्या नाही आहेत. ह्या आठवणी प्रत्येक माणसांनी जगलेल्या लहानपणीच्या त्या आठवणी आहेत. तर त्यामुळे आव्हान नाही म्हणणार, पण आम्ही त्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो ज्या मी सांगत आलो आहे की हा सिनेमा का बघावा. तर त्याची काही कारणं आहेत जी मी लिहिली आहेत, तर ती जर सांगू शकलो नक्की तर 23 कारणं लिहिली होती. त्यातलं पहिलं कारण होतं वयाची अट नसलेला चित्रपट. दुसरं होतं कौटुंबिक व्हॅल्यू आणि नात्यांवरती बोलणारा चित्रपट. मित्र आणि मैत्रिणींना एकत्र घेऊन बघणारा चित्रपट. स्कूलमध्ये सुटलेल्या मित्रांची मैत्री पुन्हा एकत्र आणणारा चित्रपट. त्याच्यानंतर वडिलांनी मुलीसोबत आणि आईने मुलासोबत बघणारा चित्रपट. अरे जा ना बाहेर खेळायला असं बोलणारा त्या प्रत्येक आईची मन ओळखणारा चित्रपट. आतुरतेने सुट्ट्यांची वाट बघत असलेल्या त्या प्रत्येक स्त्रीच्या माहेरचा चित्रपट. मोबाईलच्या आधी आमच्या सुट्ट्या अशा होत्या ह्याचा अनुभव सांगणारा त्या प्रत्येक आईवडिलाचा चित्रपट. गावच्या मातीत नाती जोपासणारा चित्रपट. गावामध्ये अंगणात एकत्र कुटुंब जमून पॅप्सी कोला खाणाऱ्या माणसांच्या आयुष्यावरती आधारित चित्रपट. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अंगणात किंवा टेरेसवरती झोपणाऱ्या प्रत्येक माणसाचा चित्रपट. ए आई तू हिला किंवा ह्याला सांग ना असं भांडण करणाऱ्या त्या भावा बहिणींचा चित्रपट. चार चौघांमध्ये वाटेल ते बोलून आपल्याला लाजवणाऱ्या त्या प्रत्येक आजीचा चित्रपट. मैत्रीच्या पलीकडची फ्रेंडशिपची स्टोरी सांगणाऱ्या प्रत्येक मुलाचा चित्रपट. कोकिळाचा आवाज होऊन सकाळी जाग येणाऱ्या प्रत्येक लहान चिमुकल्याच्या घरातला चित्रपट. जास्वंदीचं फूल बंबामध्ये टाकून गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्या त्या प्रत्येक माणसांच्या चटक्यांचा चित्रपट. अरे ह्याला कोंबडा नाही रे कोंबडी म्हणणार असे करवंद खाताना सांगणाऱ्या त्या मित्रांचा चित्रपट. ज्याला आंबे आणि रतांब्यांचा फरक समजणारा आणि न समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चित्रपट. आमच्याकडे कोकणात कोकमाला आमसूल म्हणतात असं हक्काने सांगणाऱ्या त्या प्रत्येक कोकणी माणसाचा चित्रपट. सुट्ट्यांमध्ये लाईट गेल्यावरती अंगणामध्ये बॅडमिंटन खेळणाऱ्या पाहुण्यांचा चित्रपट. रीलवरती नाही तर रिअल लाईफमध्ये गावाकडच्या सुट्ट्या एन्जॉय करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचा चित्रपट. बाथरूम सोडून सुद्धा गावामध्ये आवडत्या ठिकाणी सुसू करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चित्रपट. सायकल चालवण्यापासून ट्रक चालवणाऱ्या काकांपर्यंत चित्रपट. आणि ह्या सगळ्या सुट्ट्यांचा अनुभव घेणारा त्या प्रत्येक माणसाचे चित्रपट. खरं सांगू तर तुम्ही ही जी कारणं सांगितलीत त्यावेळेस मला माझं लहानपण आठवायला लागलं, कारण या सगळ्या घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या असतात, आपण विसरून जातो. आणि या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा प्रत्येकाला आठवण्यासाठी तुम्ही हा सिनेमा खरं तर आणलेला आहे. मला विश्वास आहे जसं व्हेंटिलेटरसारखा सिनेमा पाहून प्रत्येकाच्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ निर्माण झाला आणि प्रत्येकाने 2 ते 3 वेळा तो सिनेमा नक्कीच पाहिलेला असेल. तसाच हा सिनेमा आहे एप्रिल मे 99, जो सिनेमा लहानपणीच्या आठवणी देतो आणि पुन्हा भविष्यामध्ये त्या सुखद ठेवा पुढे घेऊन जाण्याचा सुद्धा एक सुंदर अनुभव देतो. तर हा सिनेमाला ज्या पद्धतीनं 23 तारखेपासून प्रतिसाद मिळतोय तसाच प्रतिसाद इथून पुढे सुद्धा मिळेल असा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळेजण NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या आठवणी आणि या सिनेमाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात त्याबद्दल. NDTV मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.